श्रीराम. आज आपण इथे ऐश्वर्याच्या गर्भसंस्कार कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत. सर्वात प्रथम तुला खूप खूप शुभाशीर्वाद. आणि गीतापाठ आपण घेतलेला जो आहे तर तो पूर्ण 18 अध्याय आम्ही नाही म्हटले, कारण ते तुझ्यासाठी. कारण जवळजवळ 2.5-3 तास लागतात म्हणजे. तर एवढा वेळ तुला बसवणं हे कदाचित नाही शक्य होत. मग तू जर कंटाळलीस तर बाकीच्यांनी काय ऐकावे. आम्ही एरवी म्हणतच असतो, जर हे तुझ्यासाठी आहे तर तुला सुखावं व्हावं म्हणून 5-6 असे अध्याय आम्ही निवडतो. तर आता आज कुठले कुठले अध्याय म्हटले तर त्याचंही मी थोडं समालोचन घेणार आहे. आणि त्यापेक्षा अजून मला इथे असं काय काय जाणवलं त्याच्यावर आधी बोलणार आहे. डोहाळ जेवण झालं का व्हायचंय? बरं हा ठीक आहे, असू दे. जे व्हायचं असेल ते होऊ दे. तर त्याची गंमत सांगते. आता ते व्हायचं आहे म्हणून थोडंसं तुला जरा उत्सुकता राहू दे, पण तरीही मला जे बोलायचं ते मी बोलते. पहिलटकरीण आहेस. डोहाळ जेवणाच्या वेळेला असं बघ, सगळी महिला वर्गाची हौस असते. अशा ताटामध्ये 2 वाट्या ठेवलेल्या असतात आणि झाकलेल्या असतात आणि एक वाटी उघडायला सांगतात. तर एका वाटीत खीर असते, म्हणजे ती खीर, आणि एका वाटीमध्ये तो लाडू किंवा तो पेढा आणि बर्फी असं असतं. तर जे उघडलं तर साधारण त्याच्यावरून जमलेला उपस्थित महिला वर्ग एक ढोबळ मानाने अंदाज लावतो की तू जर खिरीची वाटी उघडली किंवा बर्फी उघडलीस तर तुला मुलगी होणार, आणि जर लाडू पेढा उघडला तर तुला असं. आणि प्रत्येक वेळेला हे खरं येतं असंही नाही. तो एक आनंदाचा भाग असतो, बाकी काही नाही. कुठून तरी ना डोहाळ जेवण हा जो एक कार्यक्रम आहे तो त्या मुलीला एक आनंददायी सोहळा व्हावा. की जसं म्हणजे शरीरातले बदल तर होतच असतात. काही जणींना तर खूप शारीरिक म्हणजे त्रासालाही कदाचित सामोरं जावं लागतं. मनावर प्रचंड ताण असू शकतो, जो म्हणजे कुणालाही धड, म्हणजे कदाचित नवऱ्यालाही सांगता येत नाही, कदाचित आईलाही सांगू शकत नाही, सासूला तर काय सांगावं जरा प्रश्नच असतो. एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारचे ताण असतात आणि बाह्य जगाचे ताण हे खूप जास्त असू शकतात. जसं जसं जग बदलतंय तसं तसं ह्या ताणांची व्याख्याही बदलते. पण त्या सगळ्यातून एक हलका फुलका एक सोहळा म्हणून हा डोहाळ जेवणाचा खरा कार्यक्रम असतो. त्यामुळे फारसं मनाला नाही लावून घ्यायचं की अरे बापरे, म्हणजे लगेच आता 2दा-3दा सुद्धा चान्स देतात. 3 वेळेला वाटी वेगवेगळ्या आणून अशा उघडायला लावतात आणि 3ही वेळेला समजा बर्फीच आली, खीरच आली तर मग आता काय, म्हणजे मुलगी होणार मग कसं काय वगैरे असल्या ह्याच्यातून आपण आता खूप पुढे आलेलो आहोत, खूप बाहेर आलेलो आहे. आणि त्याचे संकेत कसे असू शकतात तर मी इथे बघत होते. तर गणपती बाप्पाच्या इथे सुद्धा मोर आहे आणि कृष्णाच्या इथे सुद्धा मोर आहे आणि सरस्वतीचं वाहन सुद्धा मोर आहे. म्हणजे जो मोर, आणि कदाचित मला असं वाटतंय की हा जो मोर आहे ना हा मोर आहे आणि हिच्या डोक्यावर तुरा नाहीये ह्या मूर्तीच्या. ही कदाचित लांडोर असू शकते, कारण लांडोर खूप साधी असते, म्हणजे आपल्यापेक्षा उलट आहे प्राणी जगतामध्ये. तर ती लांडोर ना म्हणजे रूप नसलेली अशी साधी असते आणि मोर असा देखणा, दिमागदार, त्याचा तो तुरा आणि त्याची ती सुंदर म्हणजे तो पिसारा, त्याचं ती नृत्य कौशल्य, हे सगळं मोराकडे. म्हणून आपण म्हण सुद्धा म्हणतो की मोर नाचतोय म्हणून लांडोरही नाचते. म्हणजे लांडोरीकडे कुठलंही कौशल्य नाहीये. तरी पण असं मला वाटलं की तुरा नाही दाखवला मग ही कदाचित लांडोर असेल का, मग हा मोर असेल का. म्हणजे इथेच किती संकेत दिले की हाच मोर सरस्वतीचं पण वाहन, म्हणजे ती सरस्वती, तोच मोर गणपतीचं वाहन, म्हणजे त्याला मयुरेश्वर आहेच की नाही आपला मोरगावचा गणपती, किंवा कृष्णाला सुद्धा मोर प्रिय आहे आणि म्हणून तर तो डोक्यावर मोरपीस खोवतो. म्हणजे आपल्याला ईश्वर किती संकेत देत असतो की सगळं शेवटी एकच आहे. मुलगा होणं अथवा मुलगी होणं हे निसर्गक्रमाने घडणाऱ्या गोष्टी आहेत. हे सगळ्यांना कळावं याच्यासाठी भगवंत वेळोवेळी आपल्याला संकेत देत असतो. फक्त ते कळावेत आणि त्याच्यातून आनंद घ्यावा. आणि फक्त मीच नाही घ्यायचा आहे, सगळ्यांना घेता आला पाहिजे ना. नाहीतर मग पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे त्याच्यावरून जर त्रास होणार असेल तर काय उपयोग. म्हणजे
खरं तर या अशा जेव्हा सामूहिक सोहळे आपण करतो तर एकमेकांना सुद्धा ना अशी एक एक गोष्ट देत देत पुढे जायचं असतं. जे कदाचित मला माहिती नव्हतं ते कदाचित यांच्यामुळे मला माहिती होतं आणि जे जे चांगलं तर ते वाटण्याचे सोहळे, असे अनेक सोहळे, त्यातला हा एक डोहाळ जेवणाचा सोहळा असतो. आणि आपल्याकडे 16 संस्कारांचं आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातलाच हा गर्भसंस्कार हाही एक सोहळा आहे. आणि हा सोहळ्याचं महत्व म्हणजे नवीन जीव त्या मातेच्या उदरामध्ये वाढत असतो तर अर्थातच तो संस्कार क्षम व्हावा. कारण ऐन वेळेला म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणून काही उपयोग नाही. तहान कशी भागणार, कधी ती विहीर खणून होणार. त्यामुळे आत्ताचे जे आपण सगळे अवतीभोवती घडणारे प्रसंग बघतो आहे त्याच्यावरून तर मनामध्ये हा विचार येतोच ना की आईबापांनी काहीच संस्कार दिले नव्हते का, असं म्हणूही शकत नाही. देताना त्यांनी भरभरून दिले असतील, पण आमच्याकडे लहानपणी म्हण होती की तुम्ही चाळण्याच घेऊन गेला असाल तर उपयोग काय ना. देणाऱ्यांनी भरभरून दिलं पण चाळण्या म्हणजे सगळं गळून गेलं. त्यामुळे तसंही नाही, देणारा देत असतो, घेणाऱ्यांनी काय काय घ्यायचं हे ठरवायचं असतं. अजून एक मला इथे पाहून असं वाटलं की आपण नेहमी गोपाळकृष्णाला शिराच का करतो सत्यनारायणाला. तर शिरा म्हणजे खरं कृष्ण ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की आकर्षयती तथा कृष्ण, हा म्हणजे जो आकर्षित करून घेतो तो कृष्ण. म्हणजे कृष्ण म्हटलं ना की आपल्याला काय माहिती अपरंपार प्रेम वाटतं, असा तो आपलासा वाटायला लागतो. बाकीचे देव ना थोडे 4 हात लांब, म्हणजे देवी कितीही आपली आपण माते समान मानतो वगैरे तरी पण नको, ती कुलस्वामिनी आहे, ती कुलदेवता आहे, तिचं सोहळं ओळख कडक आहे असं म्हणून काय कोण जाणे, पण आपण 4 हात लांब राहतो. पण एक कृष्ण भगवान असा आहे की तो असा चटकन आपलासा वाटतो आणि बाल गोपाळांपासून वृद्धांपर्यंत तो सगळा. आणि शिरा, शिरा म्हणजे काय, शिरायचंय ना पोटातून हृदयातून शिरण्याचे मार्ग हा शिरा. आणि शिऱ्याचं बघा लाडू केला ना तर आपण असं म्हणतो कसला लाडू केलाय, बेसनाचा की रव्याचा, पण शिऱ्यामध्ये असे काही प्रश्नच न कसला शिरा वगैरे. हा आता त्याच्या खूप व्याख्या असू शकतात, गुळाचा का साखरेचा, केळं घालून का आंबा घालून, त्याला काही अर्थ नाही. शिरा हा शिराच असतो. म्हणजे त्याच्यात तुम्ही काय वापरले आहेत, म्हणजे रवा वापरला, तूप, साखर, गूळ, केशर, सुकामेवा, ह्या सगळे ते ना आपलं अस्तित्व एकरूप करतात आणि एक शिरा तयार होतो. तसं आपलं अस्तित्व पण असायला पाहिजे. आणि नव्या सुनेचं अस्तित्व हे नवीन घरात जेव्हा ती जाते ते तसं एकरूप व्हावं. सासरचं घर आता आपलं घर असणार आहे, त्या घराशी जेवढं म्हणून एकरूप होऊन आपल्याला समरस होऊन राहता येईल. तर मला असं वाटतं हा शिरा असे आपल्याला एक छान संदेश पण देतो. म्हणूनच बहुतेक सर्वसामान्यपणे शिरा करत असावेत कुठल्याही पूजेला. प्रसाद म्हणजे काय करायचं, शिरा करायचा, कारण तो थेट पोटात शिरतो, हृदयात शिरतो, मनात शिरतो, घरात शिरतो, सगळीकडे तो शिरू शकतो आणि आनंद देणारा असतो. तर आता गर्भसंस्काराच्या बाबतीत म्हणाल तर आता आम्ही गीतेचे जे 5 अध्याय म्हटले तर त्या अध्यायांविषयी थोडं सांगते. 3रा अध्याय आधी आम्ही पहिला म्हटला, तर हा अध्याय कर्मयोग सांगणारा आहे आणि त्यातलाच मी श्लोक घेणार आहे आजच्या विवेचनासाठी, तो नंतर घेते. तर कर्म म्हणजे भगवंतांनी सगळ्यात 18 वेगळ्या वेगळ्या अध्यायांमध्ये वेगळे वेगळे योग सांगितलेले आहेत, परंतु त्यातला सगळ्यात श्रेष्ठ असेल तर तो कर्मयोग आहे. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः, असा या अध्यायातला महत्वाचा श्लोक आहे की एका क्षणासाठी सुद्धा आपण कर्म केलं नाही असं होत नाही. काही नाही, तू आता नुसती बसलीयस, पण तुला असं वाटतंय का की तू नुसती बसलीयस? नाही, तुझ्या पापण्यांची हालचाल होतीये, तुझ्या पोटात वाढणारं बाळ तुझं काय चाललंय तेही कान लावून उत्सुकतेने ऐकते. म्हणजे तेही तुझ्याकडून घडणारं म्हणजे असं काय म्हणू अप्रत्यक्ष ही सगळी कर्म आहेत ना. आणि मनात असंख्य विचार, हा सगळा प्रकारच मी नवीन बघते. आतापर्यंत तर मी नव्हतं कधी ऐकलं. काय माहिती आईला कोण कोण भेटतं, कोण कोण काय काय सांगतं. आता आईचे म्हणून बरं, सासूबाईंनी सांगितलं असतं तर कितपत आपण त्याला साथ दिली असते. असे असंख्य विचार तुझ्या मनामध्ये आत्ता ह्या क्षणी सुद्धा असू शकतील. आणि ही तुझी धाकटी बहीण आहे ना,
म्हणजे आता ती पण बघ नुसती बसलीये, मध्येच इकडे बघते, मध्येच मोबाईल, पण तिच्या डोक्यात पण विचार. म्हणजे कदाचित आता आई आपल्यासाठी पण जेव्हा वेळ येईल तेव्हा हे करेल, तर त्यावेळेला ती थोडीशी प्रिपेअर्ड तरी असेल ह्या सगळ्या संस्कारासाठी. आता तुला हे सगळंच नवीन आहे, म्हणजे तुझे विचार, तिचे विचार, पण तरी पण आईसाठी ते सगळे एकरूपच करून घ्यायचे आहेत. त्यांच्या मनात तर अजून नाना विचार चालू असतील. थोडक्यात काय, सगळ्या नुसत्या बसल्यात असं वाटलं तरी मनाने कोणी शांत बसलेलं नाही. नाही कश्चित क्षणमपि, म्हणजे एक क्षण सुद्धा आपल्या आयुष्याचा असा जात नाही की ज्या क्षणी आपण काहीही केलं नाही. सतत 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 आपल्या म्हणजे शरीराने, बाह्य शरीराने, अंतर शरीराने आणि मुख्य म्हणजे मनाने आपण काही ना काहीतरी कर्म करतच असतो. मग त्याच्या पुढे भगवंत म्हणतात की नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्य कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. म्हणजे काय, तर ते म्हणतात की आपल्याला मग जी कर्म आलेली आहेत, तर काही कर्म अशी आहेत की जी म्हणजे जन्माने प्राप्त झालेली कर्म आहेत. कसं, तर आता एखाद्या म्हणजे आईसाठी तिच्या मुलाचा जन्म झाला की त्या मुलाच्या प्रती सुद्धा आईसाठी म्हणून काही कर्तव्य आपोआप येतात. तान्ह बाळ असताना आईच सगळं करणार आहे, पण जसं जसं ते मूल मोठं होत जातं तसं तसं त्याला आपल्या माता पित्यांची आपण निदान काळजी घ्यायची आहे. त्यांनी जेवढं प्रेम दिलं त्याच्यातलं काही टक्के तरी आपण द्यायचंय. हे पण एक कर्मच झालं ना, द्यायचं आहे ना, काहीतरी करायचं आहे ना. असं नाही ना म्हणून चालत की म्हणजे पूर्वी असायचं 7-7, आम्ही आल्यावर आता चर्चा करतो 10-10 भावंड असायची, मग तू ह्याचे लाड करते वगैरे, ते सगळं बोलण्याच्या गोष्टी असतात. पण प्रेम करताना असं काहीच नसतं. म्हणजे जन्मतः काही काही अशा आपल्याला कर्म कर्तव्य येतात. किंवा ज्या घराण्यात जन्म झालाय, आता एखादं समजा असं भिक्षुकीचं घराणं असेल किंवा एखाद्या राजाच्या घरी जो जन्माला येईल, तर त्याला जन्मतःच ते कर्तव्य लागू होतं ना, की त्या घराण्याचे ते संस्कार आहेत, तर त्यांनी पण ते करणं अपेक्षित आहे. आणि अशी ही कर्म मग आपण टाळू शकत नाही. कारण आपण म्हणतो की गवयाचं पोर सुद्धा सुरात रडतं, ते त्याला असं मिळालेलं अंधण म्हणून असतं. उलट ना, त्यांनी जर त्याच क्षेत्रामध्ये काही भरीव काम करायचा प्रयत्न केला तर तो चांगल्या प्रकारे पुढे जातो. असंही नाहीये त्यांनी वेगळं क्षेत्रच निवडू नये असं नाहीये, पण केलं तर उत्तमच आहे. आणि काही कर्म अशी असतात की आपण म्हणतो ना की नैमित्तिक, म्हणजे की सणवार, आपले घरातले कुळधर्म कुळाचार आहेत, किंवा आता मी माहेरी अमुक करत होते पण सासरी मी आता तमुक करते, हे सगळे असे नैमित्तिक झाले की आई आमची न कायम गरम फुलका करून वाढायची, पण इथे सासरी सगळ्यांना पोळ्याच लागतात. हा झाला थोडासा आपल्या कामातला बदल, बरोबर आहे की नाही. मग ही सगळी कर्म आपल्याला करायचीच आहेत, आयुष्यभर करायचे आहेत. हाच संदेश भगवंतांनी आपल्याला या अध्यायात दिलाय. आणि मग कर्म म्हणजे काय, की संस्कार करणं हे सुद्धा एक कर्म आहे. आणि आपण म्हणतो की जशी विचारांची धारा आहे तशी संस्कारांची पण धारा असते, ती अखंड अशी वाहत. असं ठरवून असे संस्कार होत नसतात ना, की चला आता बसूयात आणि 1 तास आता मी फक्त संस्कार करीन, तेवढंच झालं की वर्षभराचं संपलं. म्हणजे जसं आपण नवरात्रात एक कुळधर्म करतो, मग पुन्हा अक्षरशः काही घरी तर खरंच अशी परिस्थिती आहे की नंतर वर्षभर काही म्हणजे खरंच काही केलं जात नाही. ठीक आहे, त्यांच्या अनंत त्याच्यात मागे कारणं असतील, अडचणी असतील, पण तेवढ्या पुरतच असं संस्कारांच्या बाबतीत होत नाही ना, की एवढंच म्हणजे फक्त श्रावण महिना आला की काय तर महिनाभर संस्कार करून घ्या, बाकीचं द्या सोडून, असं नाही. ते धारेसारखे अखंड धारा म्हणजे, आणि धारेचंच उलट राधा. राधा म्हणजे ती श्रीकृष्णाची राधा, पण तिचा मूळ अर्थ आहे आराधना. जी अखंड श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये मग्न असते ती आराधना, तीच राधा आणि तीच धारा, म्हणजे अखंड करण्याचं हे कर्म आहे. म्हणून आज आपण आता म्हणजे आपल्या होणाऱ्या बाळावर तू संस्कार करणारे हे काही ठरवून बिरवून नाहीये. तुझ्या मनामध्ये जे काही अखंड विचार चालू असतील तेच विचार त्या बाळापर्यंत रोज पोचणार आहेत. कारण शेवटी मनी वसे ते स्वप्ने दिसे. म्हणजे बघ, जागेपणी तर जागेपणी, पण झोपताना आपण म्हणतो ना की झोपताना सुद्धा
चांगला विचार किंवा चांगलं चिंतन करून झोपावं. तेच स्वप्नात दिसणार असतं ना. किंवा झोपेत आपण शरीर झोपलेलं आहे पण आपला मेंदू झोपलेला असतो का? तर नाही. मेंदू अखंड तरी पण कार्यरत असतो. म्हणजे नाही कष्टित क्षणमपीचं ते उदाहरण आहे ना. मेंदू जर झोपला तर आपण काय म्हणतो, तो पेशंट कोमात गेला, कारण त्याचा मेंदू कार्य थांबवतो. बरोबर ना. पण आपला तसं नाहीये ना. आज रात्री झोपताना आपण उद्याची सगळ्या गोष्टी काय काय करायच्या त्याची यादी करून झोपतो आणि दुसरा दिवस उजाडला की आपली लगेच कामाला सुरुवात होते. फार तर 5:30चा गजर झाल्यावर 5:45ला उठेल, फरक एवढाच. मग जरा पळपळ पळपळ होईल पण सुटत काही नाही. सगळं लक्षात असतं. काल असं अगदी 2 गोष्टी ना ते हे करायचंय असं म्हणून थोड्याशा विसरल्यासारख्या वाटलेल्या उलट सकाळी आधी पहिले आठवतात की नाही मटकी भिजत घालायची, उद्या सकाळी मला लवकर जायचंय, तेव्हा डब्याची सोय व्हायला पाहिजे. म्हणजे अशा आपण घरगुती गोष्टी बघतो. बाहेर तुम्ही सामाजिक ज्या काही कामं करत असता त्यातल्या गोष्टी आपण कुठल्याच अशा विसरत नाही, कारण मेंदू आपला अखंड कार्यरत असतो. म्हणूनच गर्भसंस्कार म्हणजे शेवटी काय आहे की फक्त 9 महिनेच अमुक 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 एवढं इतकं मर्यादित आहे का? तर नाहीये. ते अखंड आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की तो श्रावण बाळ असतो की नाही, तर तो त्याचा श्रावण बाळासाहेब झाला तरी तो त्याच्या मातापित्यांसाठी तो श्रावण बाळच असतो, कारण त्यांच्यासाठी अजूनही आपल्या त्या श्रावण बाळाला काहीतरी घडवायचंच असतं. त्यांना काहीतरी चांगलं सांगायचं असतं, काहीतरी द्यायचंच असतं. अखंड देण्याची ही क्रिया चालू असते. मग हेच संस्कार आपल्याला त्या पद्धतीने आपल्या बाळाला द्यायचे. 9 महिने तर ते तर महत्वाचे आहेत, कारण आत्ता ते आपल्या दृष्टीसमोर नाहीये बाळ, म्हणून तर ते जास्त महत्वाचं आहे. आणि कर्म, आपण 5वा अध्याय बघितला, कर्मसन्यास. आता कर्मसन्यास म्हणजे काय? कर्म सोडायचं आणि हिमालयात जाऊन बसायचं का? तर नाही. कर्मसन्यासचा अर्थ खूप वेगळा आहे की त्या कर्मामध्ये अडकून राहायचं नाहीये. त्याच्यापासून म्हणजे मी माझ्या मुलीसाठी एवढं केलं, सासूबाई काहीच हौसच नाही हो, सगळी हौस काय ती आम्ही केली, असं नको व्हायला. हा पण तो सोडून देता आला पाहिजे ना विचार की मी केलं बरोबर आहे ना, मी माझ्या मुलीसाठी करणार नाही का? त्यांनी नाही केलं पण म्हणून मी दोषारोप करणं पण योग्य नाहीये, कारण मी माझ्या कर्मामध्ये मी माझ्या मुलीसाठी केलं की मी स्वतःला अडकवून घेतलं की त्या अतिप्रेमापोटी मला त्यांचे दोष जास्त दिसायला लागले. नसते, काही घरात पद्धत नसते, माहीत नसतं, उरक नसतो, अनेक गोष्टी असू शकतात. हे तर ना आई वडिलांसाठी तर आपल्या मुलीचं करताना तर फारच भान ठेवायला पाहिजे की आपल्या मुलीसाठी आपण किती केलं, किती अडकून पडून चालत नाही. करायचं, 1.25 महिना 2.25 महिने झाले बाळाचं बारसं करायचं, पाठवणी करून द्यायची आहे. नंतर प्रत्येक वेळेला म्हणजे जसं मुलीच्या संसारात आई वडिलांनी ढवळाढवळ करू नयेच, तसंच ते मूल पुढे ते त्यांचं असतं. कितीही झालं ना तरी आज आपल्या संस्कृतीप्रमाणे ते त्यांचं आधी पहिलं, म्हणजे ते असं 1 नंबर 2 नंबर असं नाही, पण शेवटी ते त्या घराण्याचं नाव लावणार असतं. त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्याला चालू दे. सारखं ना त्याचं मन पण द्विधा नाही आपण करून सोडायचं. नाही असं नाही, असं कुठे असतं का असं म्हणून म्हणजे आई वडिलांनी ना एक हात तरी मागे थांबायचंय. काय चाललंय बघून साधक बाधक विचार करून मग जे योग्य असेल ते सांगून बघायचा प्रयत्न करायचा. आपलं थोपवायचं नाही. म्हणजे काय, आमची एकुलती एक मुलगी, आम्ही आमच्या मुलीसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? बरोबर आहे ना, सगळं करणार, पण थोडंसं साधक बाधक विचार करू. कारण अन्यथा काय होतं, त्या ना खरं सांगू का, त्या मुलावर त्याचे वेगळेच परिणाम व्हायला लागतात. ते मूल ना द्विधा परिस्थितीमध्ये सापडतं. आईची पार्टी वेगळी, बाबांची पार्टी वेगळी, ही आजी वेगळं सांगतेय, त्या आजीचं काहीतरी तर असं त्या मुलावर कशाला? आपण तेवढे मोठे आहोत ना, म्हणजे त्या मुलाचा विचार आधी करायचा आहे. चांगलं वाईट तर सांगायचंच आहे, जे चांगलं ते उत्तम करायचंच आहे, फक्त ना त्याच्या मनाचा विचार नाही तर मग ते ना खूप द्विधा ह्याच्यात सापडतं आणि पुढे जाऊन न जाणे त्याचे आणि काय परिणाम होतात. त्यामुळे आपल्याला म्हणजे इकडच्या आजी आजोबांना तर कर्माचा संन्यास तर पटकन घेता आला पाहिजे.
करायचं सगळं हौसेने करायचं, पण जसं भगवंताचा साक्षीभाव असतो तो असा असा सारखा आपल्या समोर बसलेला नसतो, तो साक्षीभावाने पाहतो अशी आपली कल्पना आहे. त्या पद्धतीने करता यावं इतक्यात म्हणजे त्यांनी पण तेवढी मनाची ना तयारी केली पाहिजे. हे संस्कार त्यांच्यावर पण होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण 9वा अध्याय बघितला, राजविद्या राजगुह्य योग. तर अर्जुनाला भगवंतांनी अशी काही विद्या दिली की जी आजपर्यंत म्हणजे अर्जुनाचं द्रोणाचार्यांच्याकडे गुरु म्हणून सर्व प्रकारचं शिक्षण पूर्ण झालेलं असूनही अजूनही असं अनेक ज्ञान देणं बाकी होतं, जे भगवंतांनी या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि गुह्य या शब्दाचा अर्थच आहे की गूढ. मग ते त्याच्यातले जे श्लोक आहेत ना की सर्व भूतानी कौंतेय प्रकृती यांती मामिका, म्हणजे त्याच्यात भगवंत सांगतायत की कुठे मी नाहीये, सर्वत्र मीच आहे आणि माझ्यासाठी म्हणून तुम्ही वेगळं काही करावं अशीही त्यांची अपेक्षा नाहीये. पत्रम पुष्पम फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति, म्हणजे भगवंत उलट इतकं सोपं, म्हणजे ती खरं म्हणजे गूढ विद्या असली तरी भगवंतांनी ती अर्जुनाला खूप सोप्या पद्धतीने सांगितले की काय करावंस तू माझ्यासाठी, खूप मोठे मोठे हार, खूप मोठे सण समारंभ असं करावं अशी माझी अपेक्षा नाहीये. एक साधं तुळशीचं पान सुद्धा भगवंताला प्रिय, इतकं सोपं करून टाकलंय. आणि असं जेव्हा तत्वज्ञान जेव्हा सोपं होतं आणि खरं सांगायचं तर जेव्हा देशाचा कारभार चालवण्या जो मुख्य असतो ना त्याला जेव्हा या तत्वज्ञानाचा उमग होतो त्यावेळेला ते राज्य रामराज्य होतं किंवा ते धर्माचं राज्य होतं. आणि ते तसं व्हावं म्हणून कृष्णाची खरं तर ती धडपड आहे. त्याच्यानंतर आपण बघितला 10वा अध्याय विभूती योगाचा. तर विभूती म्हणजे काय, विभूतीचे अनेक अर्थ आहेत. एक अर्थ सगळ्यांना माहित असेल तर विभूती म्हणजे आपण अंगारा म्हणतो. मग तो अंगारा सुद्धा आपण देवासमोर जी काही धूप किंवा उदबत्ती लावतो त्याचा अंगारा खूप श्रद्धेने किंवा होमाचा अंगारा खूप श्रद्धेने आपण लावून देतो आणि तो लावणं योग्य पण आहे. तो किती किंचित लावायचा आहे, असं काही सगळ्या अंगाला त्याचं काही म्हणजे हल्लीच्या मुलींना लगेच त्याच्यात पण प्रॉब्लेम असू शकतो की नाही मला त्याचे ॲलर्जी येते, इन्फेक्शन, पण आम्ही कुठे सगळ्या अंगाला लावायला सांगितलं. एक चिमूट रेखायची असते तेवढी श्रद्धेने, कारण शेवटी ना त्याच्यामध्ये भूमीचं तत्व आहे आणि ही पंचमहाभूतांची तत्व. तर ते तर 9व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय ना की कल्पक्षये पुनस्तानी कल्पादौ विसृजाम्यम, म्हणजे या कल्पाच्या आधीपासूनही मी आहे आणि या कल्पाच्या अंतापर्यंत मीच असणार आहे. आणि या सर्व भूतांनी या सगळ्या भूतांमध्ये सुद्धा फक्त माझा आणि माझा म्हणजे भगवंतांचा वास आहे. त्यामुळे या पंचमहाभूतांमध्ये त्यांचाच वास आहे, म्हणून त्या विभूतीचं महत्व. आणि दुसरा विभूतीचा अर्थ म्हणजे आपण जे संत महात्मे श्रेष्ठ ज्ञानी पंडित किंवा भगवंताचे उपासक त्यांना आपण विभूती असं म्हणतो. आणि भगवंतांनी या अध्यायामध्ये अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारच्या विभूतींचं वर्णन केलंय. आणि आज जर काळ आपण बघितला तर आपण पर्यावरण रक्षण म्हणजे संघाची सुद्धा जी पंचसूत्री आहे तर त्याच्यामधला सुद्धा एक महत्वाचा मुद्दा हा पर्यावरण संरक्षण त्यांनी दिलेला आहे. मग पर्यावरण म्हणजे सगळ्या बाजूने हा पर्यावरण तो तर आपल्या जगण्याचा खरा श्वास आहे. ही बाजूची जी सगळी सृष्टी आहे ती आहे म्हणून खरं म्हणजे आपण जगू शकतोय. कारण अन्न याच ह्याच्यातून येतंय ना, पिकं वाढतायत, झाडावर फळं म्हणजे फळतायत म्हणून तर आपल्याला पोटाला अन्न मिळतोय, वारा वाहतोय म्हणून श्वास घेतोय, नद्या अखंड वाहतायत म्हणून आपल्याला पाणी प्यायला मिळतंय, सूर्यनारायण अखंड प्रकाश आपल्याला देतायत, त्यांचा तोच प्रकाश पुन्हा शीतल करून चंद्र रात्रीच्या वेळेला देतोय म्हणून तर आपलं जगणं सुकर आहे. मग ह्या सगळ्या विभूतींच्या प्रती आपण कृतज्ञ असायला पाहिजे. म्हणून मला त्या मोराचं खूप असं वाटलं की अरे म्हणजे मोर त्याच्यात पक्षी हा सुद्धा विभूतीचा भाग दिलाय, फक्त त्यांनी गरुड दिलेलं आहे त्याच्यामध्ये. पण म्हणजे त्यांचं सुद्धा श्रेष्ठत्व मानायलाच पाहिजे ना. पशु पक्षी सगळे महत्वाचे आहेत. कुठल्याही याचं संरक्षण हा आपण एक मानव या सगळ्यांच्या पेक्षा थोडेसे जास्त शक्तिमान किंवा थोडेसे बुद्धीचा आपल्याला भाग भगवंतांनी जास्त दिलाय.
उलट ही तर आपली जबाबदारी आहे. म्हणजे पुढच्या पिढीसाठी म्हणजे स्वामी विवेकानंद जसं म्हणतात तसं की तुम्ही काय देणार पुढच्या पिढीला, हेच तर संस्कार आहेत ना. की काय देणार, की हो आमचे 2 बंगले तर इथेच आहेत, तिकडे एक फ्लॅट आहे आणि एक डेस्टिनेशन तिकडे पण एक आमचं मोठा बंगला आम्ही घेऊन ठेवलाय, हे देणार का तुम्ही पुढच्या पिढीला? आणि हे सगळं इथंच टाकून ती मुलं जाऊन राहत आहेत परदेशात, याला वाली कोणी उरत नाहीये. मग आपण मात्र आयुष्यभर कष्टात पै पै जमून एवढी 4 घरं घेत बसलो, आपण तर काहीच मिळवलं नाही, आपले हात तर रिकामेच राहिले. अशी परिस्थिती येऊ नये. तुम्ही मुलांना जगण्याचं भान द्यायला पाहिजे. हे खूप जास्त महत्वाचं आहे की धन, जगण्यासाठी धन नको, तर जगण्याचं भान जर आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकलो तर म्हणजे नक्कीच पुढचं भविष्य पण उज्ज्वल असणारच आहे. आणि ते आहे असं सकारात्मक धोरण ठेवूनच चालायचंय. सारखं ना असं भीत्यापाठीनं जास्तच ब्रह्मराक्षस येऊन उभे राहायला लागतात. काय होईल, काय होती बाई, पुढचं अवघड आहे नाही, असं जर आपण रोज 10 वेळा म्हणायला लागलो तर मग खरंच पुढचं अवघड होऊन बसेल. आणि मग या सगळ्यातूनच आपलं मन कुठेतरी शांत व्हायला पाहिजे. मनाची चंचलता, अस्थिरता जी या 9 महिन्यामध्ये सुद्धा अनेक कारणांनी एखाद्या त्या म्हणजे पहिलटकरणीला येऊ शकते, तर त्याच्यातून शांतता लाभावी, मन असं एकाग्र व्हायला पाहिजे. सारखं काय असं देवाच्या मूर्तीकडे, फोटोकडे बघत बसावं असं काही नाही. उलट छान आपले छंद जोपासावेत. वाचन आवडत असेल, गाणी ऐकायला आवडत असतील, थोडंसं कुठे तब्येत सांभाळून कुठे जवळपास फिरून यावं असं वाटत असेल तर करावं. स्वयंपाकघरात उभं राहून खूप छान छान पदार्थ करून पाहावेसे वाटत असतील तर करावेत ना, पण ते एकाग्र चित्त पण तिथंही व्हायला पाहिजे. नाहीतर उगीच फोडणीच्या वासानीच मला म्हणू शकतं, पण मी लवकर बाहेर पडीन असा जर विचार केला तर पहिल्या 3 महिन्यानंतर तो त्रास बऱ्याच वेळेला कमी होतो. मनाची शक्ती असेल ना तर हे त्रास लवकरात लवकर कमी होतात. त्रास होणार नाही असं नसतं, होऊ शकतो, त्याची कारणं पण वेगळी असू शकतात, पण मन आपलं कुठंतरी गुंतवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी भक्तियोग हा भगवंतांनी सगळ्यात श्रेष्ठ योग सांगितलाय. आणि अशा प्रकारे सतत म्हणजे सततं कीर्तयंतो जे 9व्या अध्यायात सांगितलंय तेच खरंय की सतत कीर्तन करायचंय असं नाहीये. म्हणजे सतत देवाचेच रोज आपलं सकाळी, काही जणांकडे मग तो अतिरेक पण होतो की पहाटे 5 वाजल्यापासून सगळी स्तोत्र लावून ठेवायचे. मग घरातले ना कदाचित इरिटेट होतात की आई काय अखंड तुझं चालू आहे अगं मोबाईल, म्हणजे आम्हाला 5 मिनिटं असं जरा झोप लागली तर आईचं चालूच आहे आणि अचानक आवाज वाढवला जातो. म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी अशा पद्धतीने करू नये. सततं कीर्तयंतो याचा अर्थ असा नाहीये, तर मनामध्ये आपल्या अखंड बॅक ऑफ द माइंड म्हणतो ना, तो विचार खूप चांगला असावा आणि कितीतरी पद्धतीने चांगला असावा. माझ्या होणाऱ्या बाळाचं भविष्य उज्ज्वल असावं अशी ही भगवंताकडे आणि त्यातही कुलस्वामिनीकडे जर आपण प्रार्थना रोज केली तर ती लवकर फळते. कारण ती आई असते ना, आणि ती आपल्या कुलाची आई असते आणि आई लगेच पहिलं आपलं ऐकते. किंबहुना आपण सांगायच्या आधी आपल्या मनात काय ते आईला बरोबर कळतं. त्यामुळे कुलस्वामिनीची प्रार्थना, तिचं स्मरण, तिचं ध्यान किंवा काही म्हणजे तिची पूजा जे काय असेल ते, तर त्याचा पण या संस्कारासाठी खूप चांगला होतो उपयोग. आणि करून बघावं. शेवटी केल्यानं होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. काहीतरी वेगळा विचार आणि एक चांगला संस्कार असा सगळा आम्ही हा खरं म्हणजे प्रयोगच करत आहोत. याचे रिझल्ट असे पण लगेच आम्हालाही मिळणार नाहीयेत. मला तर लगेच नाही ना की 9 महिने पूर्ण होतील, बाळ तर छानच असणार आहे, पण ते पुढे जाऊन त्या बाळावर काय काय घडणार आहे त्याच्यासाठी माझं एवढं अर्धा तासाचं बोलणंच फक्त पुरेसं नसणार आहे. या बोलण्यातून तू काहीतरी म्हणजे हे मी फक्त बीज इथे टाकून जातेय, तर त्याला तू पाणी द्यायचंय, त्याला तू खत द्यायचंय, ते तुझ्या विचारांनी, तुझ्या कृतीने तूच द्यायचंय आणि तुझ्या बाळासाठी तूच असणार आहे. सर्वे सर्वात तूच पहिली, बाबा सुद्धा नंतर, आधी आईच पहिली असते आणि तुझ्या मागे तुझ्या आईची शक्ती उभी असणार आहे.
आपलं बाळ छान व्हावं, भविष्यात म्हणजे काय फार मोठा अगदी राजा व्हावं का असं नाही, पण तो आपल्या घरचा राजा असायला पाहिजे ना, आपल्या घरची राणी, आणि मला सौख्य देणारं, मला म्हणजे फक्त परत तेच, मी एकटी असा त्याचा अर्थ नाहीये. तर माझ्या बरोबर सगळे माझी जोडलेली 4 लोक आहेत ना, त्या सगळ्यांना आनंद देणारं असावं. आता हुशार म्हणावं तो सगळ्यांनाच काय एकदम पटापटा इंजिनियर किंवा CS असं नाहीये ना, हुशारी फक्त त्याच्यावरून तोलायची नाहीये की नाही, ते सुद्धा आपल्याला मग तो विचार आहे ना, मुलाचा कल ओळखून त्याला काय आवडेल ते देता आलं पाहिजे ना. पुढे एकच एक सरधुपट त्याच्या मागे लागलात तर ते मूल ना मग खूप क्रॉसमध्ये जातं. एखाद्याला फक्त म्हणजे संगीताचीच आवड आहे तर ते संगीत क्षेत्रात प्रगती करू शकणार. तुम्ही त्याला जर कंपल्सरी नाही तुला इंजिनियरच व्हायचं, नाही होणार ते मूल, कारण त्याचा कल नाही, त्याचा पिंडच तसा नाही. आणि प्रत्येक एक लक्षात ठेवायचं, याच आई बापांच्या पोटी अरे आमच्या 7 पिढ्यात तर कोणी गाणं म्हणणारं नव्हतं आणि याला काय कसलं गाणंच म्हणायचंय असं नसतं. प्रत्येकाचे संस्कार जन्माला येणारे ते त्याचं पूर्वजन्मेचं काहीतरी गाठवणं घेऊन आलेलं असतं. उलट भाग्य समजायचं, 7 पिढ्यांमध्ये कोणी गाणारं नव्हतं आणि हे आमचं बाळ मात्र याला गाण्यातच म्हणजे पुढे प्रावीण्य मिळवायचं असं समजून त्याला त्याच्यासाठी प्रोत्साहन देता आलं पाहिजे. थोडासा काळानुरूप साधक बाधक विचार नक्की करायला हवा, पण प्रोत्साहन देणं वेळोवेळी, पाय मागे ओढणं नव्हे आणि फाजील लाड करणं नाही. पुन्हा मी म्हटलं ना, सगळ्याचा तारतम्य भाव आपल्याला सांभाळता आला पाहिजे. म्हणजे खरं तर आपल्यावरच केवढी जबाबदारी आहे, कारण ते मूल प्रत्येक वेळेला ना आपल्याकडेच बघणार आहे ना, की काय आई बाबा काय देत आहेत, आजी आजोबा काय नेमकं आपल्याला देत आहेत, आजूबाजूचे नातेवाईक काय त्याला देत आहेत, ते आपलं घेत 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 हळूहळू मोठं होणार आहे. आणि शेवटी इथे लिहिलेलं असतंच, पण त्याच्यासाठी आपण जोड असतो, पूरक आपण असतो आणि जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करावा. आणि कर्माचा सिद्धांत तर असाच आहे की तुम्ही द्याल तेच परत रिटर्न येतं. त्यामुळे माझ्या बाळासाठी मी जर चांगले संस्कार देऊ शकले तर ते बाळ नक्की पुढच्या पिढ्यांचा पण उद्धार करणारं होणारच आहे. आणि पुढच्या पिढ्या कशा येतील काय येतील त्याचा बाऊ करण्याचं कारण नाही, त्या सगळं छानच होणार आहे असा सतत मनामध्ये संकल्प ठेवायचा आणि एकावरच थांबायचं नाही. त्या बाळाला दुसरं भावंडही आणायचं आहे पुढच्या पिढीसाठी. हा विचार खूप महत्वाचा आहे. आपण खूप एकटे पडत चाललो आहे, ही काळाची सुद्धा गरज थोडी लक्षात घ्या. थोडी अधिक कळ सोसा, पण भावंड आणायचंय हा विचार. आज तुम्ही दोघी जोडीनी बहिणी आहात, एकमेकींना हाक मारली तर एकमेकींशी बोलू शकता, विचार एकमेकींचे तुम्ही एकमेकींना देऊ घेऊ शकता. तसं त्यालाही पुढे कोणीतरी हक्काचं पाहिजे. वेळेला कोणीही उभं राहतं मान्य आहे, पण ना शेवटी जसं ना म्हणून भगवंताची भक्ती म्हणजे जी तुकोबारायांनी केली, जी नामदेवांनी केली, जी जनाबाईंनी केली, त्यांच्यासाठी ना त्यांचा पांडुरंगच फक्त हक्काचा होता. पण आपल्याला तेवढा हक्क प्रस्थापित करण्यासाठी कितीतरी भक्ती करावी लागेल. आपण काय करू शकतो तर आपण आपल्या बाळाला अजून एक भावंडही 4 वर्षांनी 5 वर्षांनी देऊ शकतो. आणि खरोखर तो विचार सुद्धा मनात ठेवा, त्याला त्याच्या हक्काचं पुढे आपण आयुष्यभर नाही ना पुरू शकत, पुढे कोणीतरी हवं हा विचार आज आपल्या संपूर्ण भारतातल्या आपल्या या समाजासाठी खूप महत्वाचा. अगदी हा प्रश्न आता ऐरणीवर येऊन ठेपलेला आहे. सगळ्यांनी डोळसपणे ह्याचा विचार करा आणि सगळं छान होणार आहे. कल्याण करणारा तोच भगवंत आहे, कल्याणमस्तू म्हणणारी तीच आपली कुलस्वामिनी आहे, विघ्नहर्ता तोच गणपती बाप्पा आहे. सगळे आपल्या पाठीशी उभे असतात. आपलं पण त्याच्यामध्ये कुठेही न डगमगता आपली मनाची शक्ती वाढवायची. ती शक्ती वाढली की सगळी अनुकूलता प्राप्त होणार आहे. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.